केलेल्या कचऱ्यापासून काही प्लास्टिक्स, काही ज्वलनशील वस्तू तयार होतात, त्या ठिकाणी त्या विकल्या जातात. परंतु कचऱ्याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे, ह्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्रतिनिधित्व करत असताना मी आग्रह धरला आणि त्या ठिकाणी आम्ही ते करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 200 टनाचं व्हर्मी कंपोस्टिंग प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत. त्याचप्रमाणे 60 टनाचे बायोमिथेनायझेशन पद्धतीने आम्ही बायोगॅस प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. अशा पद्धतीने स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि सभागृह नेता असताना मला या शहरामध्ये काही चांगली कामं करता आली. आलेख फार मोठा आहे, त्यासाठी मला पुस्तकच घेऊन बसावं लागणार आहे. परंतु एक चांगला लोकप्रतिनिधी होण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आज पुणे शहराला खरंच एक वाईड विजन असलेल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. एक चांगल्या कणखर नेत्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की पुणे शहरामध्ये जर एखाद्या कणखर नेतृत्वाच्या हातामध्ये जर आपण हे शहर जर दिलं, त्यांना जर आपण मेजॉरिटी दिली, तर 100% या शहरामध्ये चांगला विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आज पिंपरी चिंचवडमधले प्रकल्प मोठे होत आहेत, त्या मनाने पुणे महानगरपालिका मागे पडलेली. ह्याचं कारण असं की पुणे शहरामध्ये कुठल्याच एका पक्षाला बहुमत नसल्यामुळं निर्णय घेण्याची क्षमता कुणाकडेच नाहीये आणि निर्णय घेण्यासाठी बहुमत असावं लागतं आणि कुठल्याच पक्षाकडे बहुमत नसल्यामुळं पुणे महानगरपालिकेमध्ये आज अनेक योजना बारगळताना दिसत आहेत, अनेक योजना फेल होताना दिसत आहेत. त्यासाठी पुढल्या कालावधीमध्ये चांगले, प्रगल्भ आणि ब्रॉड विजन असणारे लोकप्रतिनिधी निवडून येण्याची आवश्यकता आहे. आणि मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आता एक विधान करतो की अजितदादांसारख्या एखाद्या नेत्याच्या हातामध्ये जर हे शहर आपण जर दिलं, तर मला वाटतं 100% या शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण निर्णय घेण्याची धमक त्यांच्याकडे आहे, प्रसंगी वाईटपणा घेण्याची धमक सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे कणखरपणा आहे. आणि या शहरामध्ये सगळ्याच लोकांचा सहभाग घेत असताना, सगळ्या घटकांचा या शहर विकास प्रकल्पामध्ये सहभाग घेत असताना ठणकावून काही निर्णय घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. पुणे शहर पुढलं कसं असावं याबाबत मी खूप आशावादी आहे. हे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. फर्ग्युसन कॉलेज आहे, गरवारे महाविद्यालय आहे, INS लॉ कॉलेज आहे आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आलेले भारतीय विद्यापीठ असेल, MIT असेल आणि पुणे शहराचं नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये जगभरात पोहोचवण्याचं काम करणारी सिम्बायोसिस सारखी संस्था सुद्धा या पुणे शहरामध्ये. या शहरामध्ये या शहराबाहेरचेच नव्हे तर राज्याबाहेरचे आणि देशाबाहेरचे सुद्धा अनेक विद्यार्थी या शहरामध्ये शिक्षण घेत आहेत. खऱ्या अर्थाने हे युवकांचं शहर आहे, विद्यार्थ्यांचं शहर आहे. आणि त्याचबरोबर 2004 साली होऊ घातलेल्या ITच्या क्रांतीनंतर किंवा काही त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतले गेले, त्यामुळे अनेक IT कंपन्या या शहरामध्ये आल्या आणि त्यामुळे अनेक IT पर्सनल सुद्धा या शहरामध्ये आहेत. त्यामुळे विद्येच्या माहेरघराबरोबरच एक ITचं शहर आणि आता एक ऑटो हब म्हणून सुद्धा ह्या शहराचं आता नावलौकिक भर पडतंय. लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यासाठी अनेक इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा असेल, सर्वांना समान पाणी पुरवठा करणारी योजना असेल, त्याचप्रमाणे नवीन STP प्लांट्स, नवीन उड्डाण पूल, नवीन रस्ते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या नागरिकांसाठी ह्या शहरात वाढणाऱ्या ॲम्युनिटी ओपन स्पेसेस ज्याला म्हणतात, उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस असतील आणि अनेक अनेक गोष्टी या शहरामध्ये करणं आवश्यक पडणार आहे. आणि मी आशावादी आहे की ह्या शहराला जर चांगले जर लोकप्रतिनिधी जर निवडून आले आणि हे शहर जर एक पक्षाच्या हातामध्ये जर हे शहर जर आज आपण पुणेकरांनी देऊ केलं, तर 100% ह्या भागाचा, ह्या शहराचा जो आपण रखडलेला विकास आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही. पुणे शहर त्या मनाने आज खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहे. ट्रॅफिकचा प्रश्न हा सगळ्या शहरांमध्ये भेडसावतोय, परंतु पुणे शहरातले रस्ते, पुणे शहरातला पाणी पुरवठा आणि पुणे शहरातला काही इतर काही ज्या सुविधा आहेत त्या मनाने आपण जर तुलनात्मक जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड, मुंबई
ठाणे ह्या भागामध्ये ठाण्यापेक्षा आज पुणे शहर सुविधांच्या बाबतीत आघाडीवर आहे आणि म्हणूनच या शहरामध्ये सुविधा मिळतात, म्हणूनच नागरिक या शहराकडे आकृष्ट होत आहेत. आणि हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपल्याला करणं आवश्यक पडणार आहे आणि त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता पडेल. तो निधी मिळवण्याकरता सुद्धा मी वैयक्तिक प्रयत्नशील राहणार आहे आणि वेगवेगळ्या मार्गातून तो निधी कसा उभा राहील यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.